काय झालं? काय नाही, तू बस निवांत, 2 घास खा मग बोल. एवढा येळ कुठं आहे बा? आता सांग काय झालं ते. सांग ना काय झालं बा? जावई बापू गेलं. मग आता जातो तिला भेटायला. भैरू, अरे असं परक्यावानी वागू न ग. आलास आणि लागलीच चाललास बाय. मग तिला सांगाव धाडा मी आलोय म्हणून. उद्याच्याला भेटेल तिला. आता ती नाही येणार या घरात. बहिरू, बरं झालं झालास गाड्या. किती उच झालास बाळू. होय आय, आता जेवायला घ्या. बैरू संग जेवायचं आहे. पण बिन काय नाही आता. भीमादा त्याला पाणी दे. तू बी हात पाय धुवून घेन मग बोलू आपण. हा झालं गुंटू सगळं. अय्यो होय. अयो आलं लक्षात कोणावर किती पैसे उसणे आहेत म्हणून ना. अयो आधीच उशीर झाला बघा. यापुढे जर कधी अडचणीत आलात आणि माझ्याकडे मदत मागितली तर माझ्याकडनं मदतीची अपेक्षा ठेवू नका. म्हणून म्हणतो वेळेचे पैसे परत करा. अयो पंच, एक काम आहे. अयो बोल की. हा लय महत्वाचं आहे. आलं लक्षात. ओके राम राम. राम राम. पंच, अहो ते बाळूचा भाऊ आला ना. यो बाळूचा भाऊ आला. यो कधी कुठे कसा? अहो आत्ता घराकडे आला. मी डोळ्यानं पाहिलं माझ्या. अय्यो तात्या, तुला काय करायचंय रे या गोष्टीत लक्ष घालून? अहो छोटे मालक, गावावर सत्ता करायची असली म्हणजे कुठं काय चाललं येऊन सांगावं लागतं पंचासनी. गुंडू, तू गप्पा बस. तात्या, तो भैरूच आहे हे कशावरून? आता इतके दिवस झाले पण आता माणूस ओळखू येत नाही होय. आणि ह्यो आपल्या कामाचा असू शकतो बरं का पंच. इथं त्या आता काही तो घर सोडून जात नाही बघ. हा इंद्री, त्याला वाड्यावर बोलवून घ्या. अव्वा, पण तुम्ही दोघं त्या बाळूच्या मागे कशाला लागलात हात धुवून? हे त्याची पाटी कोरी आहे. आपण जे सांगू तेच खरं वाटेन त्याला. अय्यो, म्हणजे तुम्ही काही खरं सांगणार नाही. अगं छोटे मालक, राजकारण असतं ते. हा, म्हणजे कोणी जर मोठं व्हायला लागलं ना तर त्याला त्रास द्यायचा, मोठं होत द्यायचं नाही. वा, काय विचार आहेत. असे वागलात तर अवघड आहेत दिवस तुमचे. हे सत्या, तू एक काम कर. त्याला जाऊन सांग त्याच्या भावाचे प्रताप अयो स्वतःच्या बहिणीच्या कपाळावरचे कुंकू पुसले रे असे पण सांग. अय्यो तसंच सांगतो आता. अय्यो, तुम्ही काहीही सांगितलं ना तरी मी जाऊन त्याला सगळं खरं सांगणार. अयो यो महादेवा महालिंगराया वैजंता. अयो काय करायचं या पोराचे. मी जाऊन सांगणार.